श्रीरामनवमी उत्सवाकरिता दरवर्षी मोठ्या प्रमाणात पालख्या दाखल होत असतात। यावर्षी श्रीरामनवमी उत्सवाकरिता येणाऱ्या पालख्यांचे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सिन्नर येथे जाऊन स्वागत केले व पालख्यांसोबत पायी चालून सहभाग घेतला। पालखीधारकांच्या अडचणी जाणून घेतल्या। यावेळी पालखीधारकांनी समाधान व्यक्त केले। पालखीधारकांकरिता संस्थांतर्फे विविध ठिकाणी पालखी थांब्यावर करण्यात आलेल्या मंडप, पिण्याचे पाणी, टॉयलेट व्हॅन, LED व्हॅन, भजन कीर्तन कार्यक्रम इत्यादी व्यवस्थेची पाहणी केली। तसेच तेथील कर्मचाऱ्यांना पालखीमध्ये आलेल्या साई भक्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेणे याबाबत सूचना दिल्या। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, अनिल शिंदे, अतुल वाघ, नवनाथ मते आदी उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी। सस्नेह निमंत्रण। विश्वप्रसिद्ध साईनगरी येथे प्रथमच भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव निमित्त महावीर गाथा मराठी भाषेमध्ये गुरुवार दिनांक 3 एप्रिल ते गुरुवार दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी दररोज रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे। तरी सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री अहिल्यानगर। मार्गदर्शक नामदार सौ शालिनताई विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अहिल्यानगर। उद्घाटक माननीय डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी लोकसभा सदस्य अहिल्यानगर। प्रस्तुत करता अर्हम विद्या प्रणेता परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी मसा। कार्यक्रम स्थळ डॉक्टर एकनाथ कोणकर पाटील क्रिकेट मैदान, ओम साईनगर, हॉटेल गणपती पॅलेस चौक, शिर्डी। आयोजक सकल जैन समाज शिर्डी, शिर्डी ग्रामस्थ व पंचक्रोशी।